हे आहेत रवी राणा आमदार साहेब. काय म्हणते जरा तुम्ही पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे. देशातून परदेशातून मोठमोठ्या प्रकारचे कुत्रे, जे खतरनाक जातीचे कुत्रे आपण घरामध्ये पोसतो, त्यापेक्षा जर बिबट्याचं लहानपणापासून पालन पोषण केलं तर मला असं वाटतं बिबटे सुद्धा सुरक्षित राहतील, माणसं सुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणात हे नसबंदी वगैरे करायची गरज पडणार नाही. माहितीये का, बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे. तर आमदार रवी राणा साहेब, तुमच्या गोळ्या चुकल्या त्या गोळ्या साहेब, आधी गोळ्या वेळेवर घ्या आणि मग जनतेला सल्ले देत फिरा. कारण बिबट्या म्हणजे काय एवढा कुत्र्या मांजरासारखा साधं सुद्धा समजू नका त्याला. आणि तुम्ही जी ही गोरगरिबाला सल्ला देताय का, त्यापेक्षा सुरुवात आधी स्वतःपासून करा. तुम्ही एक 10-20 बिबटे सांभाळा, म्हणजे तुम्हाला कळल बिबट्याचं काय असतंय. ती लोकांची लेकरं बाळ वडून वडून खाल्ली त्या बिबट्याने, आणि तुम्ही आत्ता जागा झालाय सल्ला देताय जनतेला की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या म्हणून. मग तुम्ही सुरुवात करा स्वतःपासून, मग बघू पुढं काय होईल ते होईल. आणि दुसरी गोष्ट, वन विभागाचा मंत्री 1 कोटीच्या शेळ्या आणि मेंढ्या वनात सोडायचा निर्णय त्यांनी घेतलाय. तर मला त्या वन विभागाच्या मंत्र्याला सुद्धा सांगायचं आहे की ही जी शेळ्या मेंढ्याची वनात सोडायचा तुमचा निर्णय आहे ना, तर ते तर तुम्ही आमदार खासदार भ्रष्टाचारी लोक आहेत ते का तिथं नेऊन सोडा. त्यांना सरळ सरळ वाघाने खाऊन टाकू द्या. तशी पण ती महाराष्ट्रात पिडायच लागले, ती भ्रष्टाचारच करायला लागले, ती गोरगरिबावर अन्यायच करायला लागले ती. आणि दुसरा मुद्दा असा की वन विभाग मंत्री साहेब, तुमचं साफ चुकीची आहे ही गोष्ट की तुम्ही बिबट्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही 1 कोटी शेळ्या आणि 1 कोटीच्या शेळ्या आणि मेंढ्या वन विभागात सोडणार आहे. तर त्यातलं तुम्ही पैसे किती खाणार, किती भ्रष्टाचार करायचा आहे त्यात अजून तुम्हाला लोकांना. आणि ही जी तुम्ही शेळ्यावर मेंढ्यावर अन्याय करायचा जी विचार करताय ती साफ चुकीच आहे. कारण ही बिबट्या ही माजुरड आहे, खाऊन पिऊन माजुरडा झालाय. आणि जी माजुरडा आहे त्यालाच तुम्ही पुन्हा दाना पाणी करायला निघाला काय, 1 कोटीची शेळ्या आणि मेंढ्या त्या वनात सोडून. म्हणजे हा महाराष्ट्र तुम्ही लोकांनी कुठं नेऊन ठेवलाय, ह्याचं जरा काही तुम्हाला भान आहे का नाही, का तुमच्या हातात आहे काय पण म्हणून तुम्ही काही बोलत सुटला का. म्हणजे सरळ सरळ तुम्ही शेळ्यावर मेंढ्यावर अन्याय करताय. असाच गोरगरिबावर सुद्धा तुम्ही अन्याय करतच आलाय आणि माजुरड्याला सुद्धा तुम्ही खाऊ पिऊच घालत आलाय आणि माजुरड्यालाच तुम्ही दाना पाणी करताय. ह्या महाराष्ट्रात गोरगरिबाला थारा नाही नाही आणि नाही. तर माझं म्हणणं आहे की त्या वनात ही माजुरडी लोक नेऊन सोडली पाहिजे ती तिथं पहिली. जय शिवराय.